पेन नगरपालिकेच्या निवडणूक झाल्याच्या नंतर ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या त्या ठिकाणी आपण आहोत। एकंदरीत आपण जर पाहिलं तर ही कोकण एज्युकेशन सोसायटीची इंग्लिश मीडियम स्कूल आहे। याच शाळेमध्ये पेन नगर परिषदेच्या ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत। तैनात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो करण्यात आलेला आहे। जवळपास आपण जर पाहिलं तर एसआरपीएफचे जवान असतील, रायगड पोलीस असतील, त्याचबरोबर सीसीटीव्हीची देखील करडी नजर या ईव्हीएम मशीनवरती आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर पुढच्या 4 दिवसामध्ये जे उमेदवार होते त्यांचं भवितव्य जे आहे ते ठरणार आहे। नेमकं कोणाचा गुलाल आहे, नेमकं कोण विजय होतंय हे त्या 4 दिवसामध्ये कळणार आहे। आणि त्याच ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या पेन नगर परिषदेच्या याच ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत। माझ्यासोबत संतोष चव्हाण आहेत, पोलीस उपनिरीक्षक, अधिक माहिती देण्यासाठी। सर, कशा पद्धतीचा पोलीस बंदोबस्त आहे? आमच्याकडे आउटर गार्ड म्हणजे बाहेरील बाजूस एक अधिकारी, अधिक 6 कर्मचारी, त्यापैकी 2 कर्मचारी मुख्य प्रवेशद्वार, मागच्या गेटला 2 कर्मचारी आणि आतील बाजूस 2 कर्मचारी, असे 6 कर्मचारी नेमलेले आहेत। सीसीटीव्हीची कशी नजर आहे सर? सीसीटीव्ही साठी आम्ही इथं एक टीव्ही आता तो ठेवलेला आहे समोर। एकूण सर किती सीसीटीव्ही आहेत? आता सध्याच्या कंडिशनला 12 सीसीटीव्ही त्यात दिसतंय आम्हाला, 12 फक्त। आपण जर पाहिलं तर याच ठिकाणी पेन नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या त्याच्या ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत। 12 सीसीटीव्हीची नजर या ईव्हीएम मशीनवरती आहे आणि मोठा तगडा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। राज वैशव, टीव्ही मराठी, पेन, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।